नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील हा 67वा भाग. जाणकार श्रोत्यांच्या जे रोज ऐकतात त्यांच्या लक्षात असेल की 66व्या भागात सुरुवात करताना मी 65व्यातला एक शेवटचा भाग परत घेतला. थोडा फरक पडला आहे त्या निरूपणामध्ये. माझ्या लक्षात आलं की एकदा तो एडिट करावा, पण परत मला जाऊन दे, आपली चूक झाली तर ती असून देत. आपल्याला स्वतःला अहंकार होऊ नये ना, मी काय बरोबर करतोय म्हणजे असून देत. कुणाच्या जाणकार किती लोकांच्या लक्षात आलं तेही कळेल तर मलाही बरं वाटेल. कुणी काल कळवलं नाही त्यार्थी फार लोकांच्या लक्षात आलं नाही असंही म्हणायला हरकत नाही. असो, आपण 17व्या दशकातलाच 5वा समास पुढे चालू ठेवतो. मागच्या भागात आपण पाहिलं की श्वासोश्वासाचं समर्थ अंतर महत्त्व सांगितले आणि अजपाजप कसा असतो, श्वासोश्वासा इतका तो सहज चालला पाहिजे. संगीतातलं समर्थांचं ज्ञानसुद्धा त्यातनं प्रगट झालं. तर तो समास पुढे चालू आहे. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय होणे, एकांती मौन्य धोरण बैसला, तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. सहज देव जपत ध्याने, सहज चालणे स्तुतिस्तवने, सहज घडे ते भगवानने मान्य कीजे. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय होणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. एकांतात स्वस्त चित्ताने शांत बसले तर श्वासोश्वासातून सोहमचा प्रत्यय येतो. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा जो ध्वनी वाटतो त्याचा साकल्याने विचार केला तर खूप काही समजू शकते. जगात प्रत्येक माणसाला श्वासोश्वासाशिवाय गत्यंतर नाही, कारण श्वास चालू आहे तोपर्यंत त्या प्राण्याचे जीवन असून श्वास थांबला की त्याचे मृत्यू होतो. एका तऱ्हेने सोहमचा जप न करता आपोआप होत असल्याने तो अजपाच आहे. जसे परब्रह्म सर्व काळ सर्वांना व्यापून सदैव असतेच, तसाच हा जप देखील सहजपणे आयुष्यभर चालू असतो. खरी अडचण आहे ती तो जाणण्याची असते. केवळ श्वासोश्वास चालू आहे असे जाणणारा माणूस अजपा जाणतच नाही, तर ज्याला त्यातील सोहम जाणवेल तोच अजपा जाणू शकतो. परब्रह्म सदैव संचलेले असल्याने आपल्या प्रत्येकात ते सहजपणे असतेच, परंतु ते आपणास उमगत नाही. त्यासाठी ज्ञान व भक्ती हाच खरा मार्ग आहे. तो सोडून उगीच शरीराला काबाड कष्ट देऊन साहस केले तर काही साध्य न होता ते कष्ट निष्फळ ठरणं, उलट अशा कष्टाने कल्पना केलेला देव नष्ट होऊन जातो. जो साधक अंतर्यामी वसलेला अंतरात्मा जाणेल त्याला तोच अंतरात्मा सर्वत्र अंशरूपाने हे प्रत्यय असेल. अशा साधकाचे ध्यान मग सहज अखंडपणे चालत राहील. त्याच्या हेही लक्षात येईल की जगात प्रत्येक माणसात प्राण्याचे वर्तन त्याच्या अंतरात्म्याच्या इच्छेनेच घडत असते. अंतरात्म्याला जे हवे असेल तेच तो त्या प्राण्याकडून घडवून आणतो. मग ते खाणेपिणे असो, वागणे बोलणे असो, जे जे आपण करतो ते आपल्या अंतरात्म्यालाच समर्पण होत असते. आपले जेवण म्हणजे सुद्धा पोटामध्ये जठराग्नीच्या रूपाने असणाऱ्या अग्निनारायणाला केलेले हवनच होय. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असे जे म्हणतात त्याचा हाच अर्थ आहे. असा सर्वाभूती वसणारा आत्मा सहजपणे जीवामध्ये असतोच. आपले प्रांजळ बोलणे व सन्मार्गाने वागणे म्हणजे त्या अंतरात्म्याची सहजपणे होणारी स्तुती, स्तवन आणि पूजाच होय. अशी जी कृती कर्तेपणाचा अभिमान सोडून पूर्ण सहजपणे होते ती भगवंताला आवडते आणि मान्यही होते. मी देवासाठी अमुक करतो, तमुक साधन करतो अशा कर्तेपणाने केलेल्या साधनेने अहंकार बळावतो. म्हणजेच अहंकार नष्ट व्हावा म्हणून जे साधन करावयाचे त्याचे अहंकारालाच खतपाणी मिळते. तेव्हा अशी अहंकारयुक्त साधना भगवंताला पोचत नाही हे लक्षात ठेवावे. अर्थात ते समजण्यासाठी आणि सहजभक्तीचे महत्त्व करण्यासाठी सुद्धा आधी साधनाच करावी लागते. ही अजपाची सहज प्रेरणा आपल्या अंतरेमे असून सुद्धा आपण ती जाणत नाही हे सांगताना समर्थ व्यवहारातील सोपे उदाहरण देतात. एखाद्याच्या घरी तळघरात भिंती किंवा छतामध्ये उदंड गुप्तधन असते तरी अभाग्याने त्याला ते माहीत नसते व तो दारिद्र्यातच दिवस कंठीत राहतो. अगदी तशीच दीन अवस्था अजपाचे सहजभक्तीचे मर्म न जाणणाऱ्या साधकाची होते. जगात श्रीमंत माणूस सुख भोगतो व दरिद्री नुसता पाहत बसतो, तसेच ज्यांना हा विवेकमार्ग सापडतो ते परमानंदाला प्राप्त होतात आणि हे न समजणारे लोक जन्ममरणाच्या फेऱ्यात गटंगळ्या खात राहतात. लक्ष्मी ही आपला पती नारायणाच्या अंकित असून त्याच्या बरोबरीनेच नांदते. तेव्हा ज्याने नारायणाला प्रसन्न करून घेतले असेल त्याच्याजवळ लक्ष्मी आपोआपच येईल असे सांगून हा समास पूर्ण करताना समर्थ म्हणतात, अजपा आणि अंतरात्मा यांचे महत्त्व असे अलौकिक आहे व ज्याने अजपाने अंतरात्मा जाणला आहे त्याच्या भाग्याला प्रपंचात आणि परमार्थात सुद्धा काही उणे पडणार नाही.
आता आपण 6व्या समासाला सुरुवात करतोय. ऐसा दो दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म. देहात्म निरूपण असे या समासाचं नाव आहे. आणि आत्मा निरंजन निराकार असल्याने त्याला सुख किंवा दुःख काहीच होत नसते. तरी जेव्हा आत्मा शरीरातून प्राणी जन्म घेतो तेव्हा आत्म्याला देहाशी आलेल्या संयोगामुळे सुखदुःखाचा अनुभव घेण्याची पाळी येते. आत्म्याचे हे शरीराशी होणारे मिलन म्हणजे देह तादात्म्य होय. यामुळेच अंतरात्म्यावर ही पाळी येत असताना काय परिस्थिती होते आणि त्यातूनच साधकाने कसा मार्ग काढला पाहिजे याचं दिग्दर्शन करणारा हा देहात्म निरूपण हा समास आहे. हा 17व्या दशकातला 6वा समास आहे. ऐसा दो दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. ऐसा दो दिसांचा भ्रम त्यास म्हणती परब्रह्म. नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला. 84 लक्ष उत्पत्ती एकास एक भक्षिती, नाना पीडा दुखणी किती बनवून सांगावी. समर्थ म्हणतात, आत्मा देहामध्ये आल्यानंतर त्याला अनेक प्रकारची सुखे आणि दुःखे सुद्धा भोगायला लागतात. या भोगण्याची मर्यादा त्या शरीराच्या आयुष्यापर्यंत असते. जीवन जगताना शेवटी जेव्हा एकाएकी आयुष्य संपते तेव्हा त्याच क्षणी आत्मा शरीर सोडून जातो. तरुणपणी शरीर शक्तिमान असते तेव्हा माणूस शरीर सुखे भोगतो आणि म्हातारपणी अशक्तपणा आला की अनंत दुःखे आणि आजार यांची शिकार होतो. माणसाला आपण कधीही मरू नये असे वाटले तरी शेवटी हातपाय झाडत त्याला मृत्यू येतोच. आत्म्याला देहात आल्यामुळे थोडी सुखे मिळतात, पण अंतकाळी प्रचंड दुःखेही भोगावे लागतात. आत्मा देहात येण्याचा हा प्रकार खरोखरी पाहिले तर दुःखदायकच आहे. जगताना माणसे दुसऱ्याचे जीव घेतात, पण स्वतःचा जीव जाताना त्या सगळ्यात काही अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात येते. माणसाचे आयुष्य म्हणजे असा 2 दिवसाचा ऐहिक व नाशवंत पसाऱ्याचा भ्रम आहे. त्याला सत्य मानून सुखदुःखांच्या या गोठड्याला लोक सर्वस्व मानून आणि परब्रह्म समजून ते मोठ्या चवीने आवडीने बघतात, त्यात रंगून जातात आणि जेव्हा जायची वेळ येते तेव्हा कासावीस होतात. इथे सुखाचे क्षण थोडे तर त्याबरोबर येणारे दुःखाचे क्षण मात्र अपरंपार असतात. आपण कोणीही आपल्या जन्मापासून आजपर्यंत आयुष्य आठवून पाहिले तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे या संतवचनाचा आपल्यालाही प्रत्यय येईल. तरीही इतरांचे अनुभव आपणा स्वतःलाही भोगावे लागणारच आहेत हे कोणी आयुष्यभर लक्षात घेत नाही, आश्चर्याचे आहे. सभोवतालच्या सर्वांना अशी दुःखे भोगावी लागली व ते शेवटीही दुःखी होऊनच मृत्यू पावले हे दिसून सुद्धा या भोगापासून आपण मात्र मुक्त आहोत असेच प्रत्येकजण धरून चालतो आणि अर्थातच अंती त्याच दुःख मार्गाने जातो. देहाच्या संयोगामुळेच आत्म्याला हे सर्व भोगायची पाळी येते. अंतरात्मा या संयोगामुळे जगात 84 लक्ष प्रकारचे प्राणी जन्माला येतात. त्यांचे आकार, बुद्धी, आयुर्मर्यादा हे सगळे भिन्न भिन्न असतं. एक प्राणी दुसऱ्या दुर्बलाला भक्ष्य करून खाऊन टाकत असतो. हे स्पष्ट करताना समर्थ सोपे उदाहरण देतात. आपण झोपले की डास ढेकून त्रास देतात. त्याचा प्रतिकार आपण करतो तेव्हा त्यांनाही त्रास होतो किंवा मरण येते. आपण जेवताना उंदीर अन्न पळवतात तर या उंदरांना मांजरे फस्त करतात. मांजराही कुत्र्याचे तर कुत्र्याला वाघाचे भक्ष्य व्हावे लागते. म्हणजे या उदंड प्राण्यामध्ये किडामुंगीपासून ते माणसापर्यंत प्रत्येकाला दुसऱ्यापासून भीती असते व बारकाईने पाहिले तर शांती, सुख आणि समाधान कोणालाही नसते. तेव्हा या सगळ्यातून बोध घ्यावा आणि देहात्मयोगामुळे देह हाच आत्मा आणि दिसणारे विश्व हेच परब्रह्म असा घोटाळा करण्याचा प्रयत्न असे घोटाळ्याने समजू नये हे समर्थ बजावून सांगतात. तो समाज पुढे चालू आहे. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते. सृष्टीमध्ये सकळ जीव सकळास कैसे वैभव, या कारणे ठावा ठाव निर्मिला देवे. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद आपदो. भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलती पाहिल्या विना. प्रत्येक प्राणीमात्राचे आयुष्य काही मोजके सुखाचे क्षण वगळता सतत विवळून चरपडून दुःखे भोगण्यात जाते आणि शेवटी तो मृत्यूपंथाने जातो. तरीही भ्रमाने आयुष्य सुखमय परब्रह्म मानून चालतो. त्यातही अल्पायुष्यात तो इतरांना शिवाशाप देतो, त्रास देतो, दुसऱ्याचा अहित्य करतो, प्रसंगी जीवसुद्धा घेतो. या सर्वांचा समर्थाने विलक्षण खेद वाटतो. ते म्हणतात, या शिवाशाप आणि त्रास अंतरात्माच भोगावा लागतो, परंतु परब्रह्म सदैव आहे तसेच असणारे शाश्वत आहे. त्याला जाणे येणे नाहीच, ते कोणाला दुःख देत नाहीत. परब्रह्माला स्तुती आणि निंदा, सुख आणि दुःख काहीही नाही. परब्रह्म या सर्वांच्याच नव्हे तर मानवी बुद्धीच्या आणि कल्पनेच्याही पलीकडे आहे.
परब्रह्माचा संबंध असा सगळ्या ऐहिक विश्वातील गोष्टीशी जोडणे म्हणजे निव्वळ कल्पनेची भरारी आहे. पूर्ण चिंतनाने विचार करणाऱ्या ज्ञानी माणसाला हे निश्चित समजू शकते. त्या जाणीवेमधून आत्मा देहात आला तरी तो देह नव्हे तर चिरंतन आणि निश्चल अशा परब्रह्माचा अविनाशी अंश आहे हे सत्य त्याला उमगते. या विशाल सृष्टीमध्ये असंख्य जीव जन्माला येतात. त्या प्रत्येकाचे जीवन पाहिले तर काही सुखी तर काही दुःखी, काही दरिद्री तर काही वैभववान, काही निरोगी तर काही रोगी असे वेगवेगळे दिसते. सर्व जीवांना सारखेच सुखी समृद्ध वैभववान जीवन कसे प्राप्त होणार? या सगळ्याचा साकल्याने विचार केला तर भगवंताने प्रत्येक जीव जन्मास घालतानाच त्याचे भाग्य निश्चित केलेले दिसते. त्यानुसारच भेदाभेद करून त्यांना निर्माण केलेले असते. अनेक जण आपल्या वाटेला आयुष्य गोड मानून घेतात. राजे महाराजे वैभव भोगतात तर करंटी माणसे त्याला पारखीच राहतात. हे तत्व स्पष्ट करण्यासाठी उदाहरण देतात समर्थ म्हणतात, उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितके भाग्याचे लोक घेते. आठवडी बाजार भरला की त्यात अनेक लोक चीजवस्तू घेण्यासाठी येतात. बाजाराचं समर्थन उदाहरण दिले. आठवडी बाजार भरला की त्यात अनेक लोक चीजवस्तू घेण्यासाठी येतात. बहुसंख्य लोक जे त्यांना मिळेल आणि परवडेल ते घेतात, परंतु जे खरे भाग्यवान असतात तेच उत्तम वस्तू पारखून घेत असतात. अगदी याचप्रमाणे आयुष्याच्या या बाजारात बहुसंख्य लोक नाशवंत ऐहिक सुखाच्या मागे धावतात. मात्र केवळ विवेकी आणि भाग्यवंत लोकच परमार्थ मार्ग निवडून परब्रह्माची प्राप्ती करून घेतात. याच न्यायाने प्रत्येक माणसाचे अन्न, वस्त्र, देवपूजा आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती त्याच्या त्याच्या सुकृताप्रमाणे होत असते. आयुष्यभर दुःखे टाळली तरी मरणकल्पने दुःखून माणसे अंतकाळी कासळीत होतातच. असा हा शोकमय अंतकाळ भोगावा लागणे ही प्रपंचात रम्मान होणाऱ्या प्रत्येकाचीच गत आहे. माणसाचे रूप, लावण्य, शरीर सुदृढता ही सर्व येथे सोडून जावे लागते. रूपगर्विता काय आणि व्यायामपटू काय, शेवटी आपदा भोगून एकट्यानेच मरणाचे दुःख भोगतात हे सत्य प्रापंचिकांनी जाणलेच पाहिजे. तरच त्यातील काही ना तरी परमार्थ मार्गाची गोळी लागेल. सर्व भोग भोगूनही अभोगता राहतो असे म्हणणाऱ्यांची शेवटी भोगातच गुंतून फजिती होते. सुख किंवा दुःख दोन्ही अलिप्तपणे भोगणे हे परमभाग्याने आणि साधनेने प्राप्त होणारी गोष्ट आहे. अशा गुण समासाची समाप्ती करताना समर्थ सांगतात की आत्मा आणि देह यांचा हा संबंध जाणून घ्यावा. देह नाशवंत आणि आत्मा अविनाशी आहे हे सत्य स्थिर करावे व त्यावेळेस परमेश्वर प्राप्तीची उपासना करावी. यातच मनुष्य देहाचे सार्थक आहे. दशक 17वा, समास 7वा. गती आणि अवगती संगती योगे. मुळी उदक निवळ असते, नानावलीमध्ये जाते, तर संग दोषे तैसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट. आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, स्वाभिमाने भरी भरतो भलतीकडे. पुण्यवंता सत्संगती, पापिष्ठा असत्संगती, गती आणि अवगती संगती योगे. संगतीप्रमाणे गुण आणि दोष प्राप्त होतात हे ओळखून उत्तम संगत धरावी. आणि जगातील घडामोडी सतत चालू असल्याने मानवी जीवनात स्थित्यंतर सारखे होत असते. या दोन्ही गोष्टी जगराहाटीला धरूनच असल्याने जगाचे जीवन अशाच प्रकारे चालताना विवेकी माणसाने मात्र कसे वागून आपले भले करून घ्यावे हा सांगणारा हा 7वा जगज्जीवन निरूपण समास आहे. यातील पूर्वार्धात संगतीचे महत्त्व वर्णन करताना समर्थ पाण्याची उपमा देतात. मुळामध्ये पाणी नितळ स्वच्छ असून त्याला रंग, वास आणि चव काही नसतं. प्रवाहाबरोबर जाऊन ते विविध वनस्पती झाडात मिसळतं. त्या वनस्पतीच्या संगतीने पाण्यात त्या वनस्पतीचेच गुणदोष उतरतात आणि मूळचे निव्वळ पाणी कधी आंबट, कधी तिखट तर कधी कडू असे वेगळ्या चवीचे होते. अगदी याच न्यायाने मुळामध्ये विशुद्ध असलेला आत्मा शरीरात आला की त्या देहाच्या संगतीने आत्म्याला त्या देहाचे गुणदोष चिकटतात. त्याचे मूळ विशुद्ध स्वरूप लोप पावून आत्माही विकारांना बळी पडतो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अभिमान व दोष निर्माण होऊन तो कधीकधी भलत्याच भरीला पडून हीन मार्गाकडेही वळतो. वनस्पतींचे अनेक प्रकार असून उसासारख्या पिकात पाणी गेले तर त्याचा मधुर रस होतो आणि एखाद्या विषारी वनस्पतीत गेले तर तेच पाणी जीव घेणे विष होते. तसे देहाचे जीवाप्रमाणे अनेक प्रकार असल्याने आत्मा चांगल्या देही गेला तर संतसंगत प्राप्त होऊन तो विवेकबळाने उद्धरून जातो आणि पापी जीवात गेला तर अधोगतीला प्राप्त होतो. मात्र पाणी हे ऐहिक पंचभूत असल्याने नाशवंत आहे, तर आत्मा अविनाशी असल्याने तो केवळ देहातून मुक्त होतो. हा फरक प्रचितीने ओळखला पाहिजे. जो पुण्यवान पुरुष असेल तो सत्संगत धरतो तर पापी कुसंतीला लागतो. म्हणून ज्याला आपले हित करून घ्यायचे आहे
त्याने नेहमी चांगली संगत धरावी. आपले भले करून घेणे आपल्याच हातात असते. जो आपलं रक्षण करील आणि उद्धार करील तो आपला हितकर्ता मित्र मानावा आणि आपले नुकसान आणि नाश ज्याच्या संगतीत होईल तो वैरी समजला पाहिजे. हे खरे तर ज्याचं त्यानंच ओळखलं पाहिजे. ते समजण्यासाठी व तसे वागण्यासाठी दुसऱ्याच्या उपदेशाची खरं तर गरज नाही. पण जो स्वतःच अविचाराने स्वतःचे नुकसान करून घेतो त्याला कोण समजावणार. असे वागणे म्हणजे जणू एकांतात जाऊन स्वतःलाच मारण्यासारखे आहे. असा माणूस आत्मघातकी तर सुसंगती धरणारा मात्र सुजन समजला पाहिजे. माणूस शहाण्याच्या संगतीने शहाणा, मूर्खाबरोबर मूर्ख, आळशासंगी आळशी तर उद्योगी माणसाच्या संगतीने उद्यमशील होतो. संगतीचा असा मोठा महिमा असल्याने ती कशी निवडावी हे सांगताना समर्थ म्हणतात, उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी बुद्धी जाणत्याची. माणसाने स्वतःची काळजी स्वतःच घेऊन विचारपूर्वक उत्तम संगती धरावी आणि सुज्ञ माणसांचे सुंदर विचार अंतःकरणात दृढ करावेत. चांगल्या संगतीने सुख तर अधम संगतीतून दुःखच मिळते हे माहीत असताना सुद्धा आनंद सोडून मुद्दाम दुःखाच्या वाटेला म्हणजे वाईट संगतीला जाऊ नये. आपल्या आजूबाजूला डोळे उलटून पाहिले तर याचा प्रत्यय येईल, म्हणून वाईट संगत टाळून सदैव उत्तमाची संगत धरावी. तो समाज पुढे चालू आहे. ऐसी ही सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली, एक भरे एक रीते, रीते मागुते भरते, भरते ही रीते होते कालांतरी. ही समर्थांची ओवी फार वेळा वापरली जाते काळाचा महिमा सांगण्यासाठी. ऐसी ही सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली, वयसा तरी निघून गेली हळूहळू. बाळ तारुण्य आपले वृद्धाप्य प्रचिती साले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एक. सज्जन संगतीने अपूर्व योग येतात तर कुसंगतीमुळे उत्तम गोष्टीचा वियोगच पदरी येतो. हे जाणून सदैव विवेकी पुरुषांसंगत धरून त्यांचे मार्गदर्शन घेऊन उत्तमोत्तम कार्य करीत जाण्यात आयुष्याचे सार्थक आहे. अशा माणसावरही अवचितपणे संकट कोसळले तरी तो त्यातून आपल्या अंगभूत गुणांनी मार्ग काढून यशस्वी होऊ शकतो. दुर्जनांची संगत धरली तर त्यांच्यासारखेच वागल्याने पदोपदी मानाचे प्रसंग येतात. त्यामुळे समाजात किंमत राहत नाही. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स असं म्हणतात. म्हणजेच माणूस त्याच्या संगतीत असलेल्या लोकांवरून ओळखला जातो अशी आपली यथार्थ इंग्रजी म्हण आहे. तुमच्याबरोबर सदैव गुंड व व्यसनी माणसे दिसली तर लोक तुम्हालाही तसेच समजतात आणि उलट विद्वान माणसांच्यावर असणाऱ्याला आपोआपच विद्वान समजले जाते. तेव्हा सुसंगतीत राहून गुणांचे संवर्धन केले तर सुख, शांती आणि समाधान यावर समाजातील मान आणि मान्यता प्राप्त होते. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, असा उपदेश संत कवीने केला आपल्या वाचनात आहे. जगात सज्जन आणि दुर्जन, शहाणे आणि मूर्ख, चतुर आणि मूढ, प्रयत्नवादी आणि आळशी ही सर्व प्रकारची माणसे असतात. शहाण्या माणसाने यापैकी उत्तम पुरुषांचा आयुष्याचा वागण्याचा अभ्यास करावा, त्यांचे गुण व कर्तृत्व जाणून घ्यावे आणि त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. त्या प्रयत्नामधूनच आपली प्रगती होऊ शकते हे लक्षात घ्या. अर्थात हा बदल हा जगाचा स्थायी भाव आहे. येथे आजची गोष्ट उद्या बदलते. एकेकाळी श्रीमंत असलेली माणसे काळाच्या ओघात दरिद्री झालेली आपण पाहतो. आजचा विद्वान माणूस उद्या कुकर्मात गुंतलेला पाहतो तर तपस्वी श्रेष्ठ कलाकार व्यसनी होताना दिसतात. सर्वच ऐहिक बाबतीत असा चढ उताराचा, घडण्या मोडण्याचा आणि फेरबदलाचा अनुभव येतो. मुळामध्ये ब्रह्मांड मायारूप नाशवंत असल्याने असे होणे हे अपरिहार्य आहे. कोकणामध्ये विहिरीवर राडगाडगे फिरून पाणी काढतात. तुमच्या कोणी पाहिलं असेल कोकणात अजूनही काही विहिरीवर. पूर्वी जेव्हा लाईटच नव्हती किंवा डिझेल इंजिन नव्हती तेव्हा राडगाडग्याने पाणी काढायचे. ते अजूनही काही कोकणात तुम्हाला दिसेल किंवा काही दिवसांनी केवळ प्रदर्शनात पाहिजे सुद्धा वेळ येईल. ते पाहिले तर पोहऱ्याच्या एका रांगेतील पोहरा भरतो, वर येऊन ते रिकामं होतो व परत चक्रासोबत खाली जाऊन पुन्हा भरतो. पण ते भरणेसुद्धा पुन्हा रिकामे होण्यासाठी असते. म्हणजे राडगाडगा असं गोल फिरणारं चक्र ते असतं, तो खाली बसवलं असतं. गोल फिरून जेव्हा पोहरा खाली येतो, पोहरे म्हणजे अनेक बारके उघडे डबे बसवले असतात, खाली जेव्हा येतो तेव्हा ते पाण्याच्याही खाली जातो, तो भरतो आणि वर येतो. वर आलं की परत जेव्हा फिरेल तेव्हा ते पाणी फिरून पात्रात पडतं. असं ते राडगाडगं चालू असतं. सृष्टीच्या राडगाड्यात सुद्धा असंच एक भरते, एक रीते आणि रीतेला पुन्हा भरते आणि काळांतराने भरते पुन्हा रीते होते, असं खरंच घडत राहते. दुपारच्या ढळत जाणाऱ्या सावलीप्रमाणे संपत्तीची स्थिती असते तर आयुष्य क्षणाक्षणाने आणि कणाकणाने कमीच होते. बाळपण सरून तारुण्य येते
पण तेही चिरकाल न टेकता पुढे म्हातारपणी शेवटी मृत्यू येतोच. तेव्हा आपल्या आयुष्याचे अशाश्वत व क्षणभंगूर आहे हे जाणून ती योग्य मार्गाने जगून सत्कारणी लावली पाहिजे. आत्मा देहात आल्यावर देहाला जसं वळण द्यावे तसे वर्तन करते सांगता समर्थ म्हणतात, देहे जैसे केले तैसे होते, यत्न केल्या कार्य साधते. म्हणून समर्थाने सांगितले की संपत्ती दुपाराची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. दुपारी जशी सावली हळूहळू निघून जाते तसं आपली संपत्ती निघून जाणारी आहे हे लक्षात घ्या. त्याचा गर्व बाळगू नका. म्हणून समर्थ म्हणतात की शरीराला सुंदर वळण दिले, मनाला सुंदर वळण दिले तर मग परिस्थितीचे वाईट वाटून खंत करण्याचे कारण होणार नाही. आणि असं आपण आयुष्य सत्संगतीने उत्तम वळण द्यावे आणि आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.